ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण प्रार्थना करत असताना विश्वासाचं जे महत्त्व आहे ते प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट करून सांगत आहे. आजच्या पवित्र शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू म्हणतो की मागा आणि ते तुम्हाला दिले जाईल, कारण जो कोणी मागतो त्याला मिळतं. प्रभू येशूने केलेला हा केवळ बोध नाही, तर त्याने दिलेले ते जणू एक आश्वासन आहे. मात्र हे सांगताना प्रभू येशूने एक अट घालून दिली, की ती म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीची प्रार्थना करून मागाल, त्या आपल्याला मिळाल्यात असा विश्वास ठेवा आणि त्या विश्वासाने जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल, तेव्हा त्या तुम्हाला मिळतील. प्रार्थना करणे म्हणजे फक्त काहीतरी मागणे असा त्याचा अर्थ होत नाही. सर्व दरवाजे ठोठावून झाल्यानंतर आणि आपल्याकडे कुठलाही मार्ग जेव्हा राहत नाही, तेव्हा परमेश्वराकडे वळणे आणि काहीतरी मागणे म्हणजे प्रार्थना नव्हे. देवाची प्रार्थना करणे म्हणजे आपल्या मागण्या त्याच्यापुढे सादर करणे एवढेच नाही, तर आपण प्रार्थना करतो तेव्हा आजवर देवाने आपल्यावर केलेल्या सर्व लहान मोठ्या उपकारांची आपण आठवण केली पाहिजे आणि त्यासाठी त्याचे आभार मानले पाहिजेत. प्रार्थना करताना ज्याप्रमाणे एखाद्या छोट्या बाळकाचा आपल्या वडिलांवरती विश्वास असतो, त्याचप्रमाणे आपला विश्वास हा देव पित्यावरती असला पाहिजे आणि देवावरील आपले जे संबंध आहे, देवाचा जो संबंध आहे, त्यामध्ये आपण दृढ व्हायला पाहिजे. आणि म्हणून विश्वासाने प्रार्थना करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना आमंत्रित करीत आहे.